नमस्कार मंडळी, उषाच किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण भेंडीची भाजी बनवतोय, पण ही भेंडीची भाजी आपण थोड्याशा वेगळ्या पद्धतीने बनवलेली असल्यामुळे चवीला एकदम टेस्टी तयार होते। तर या भेंडीच्या भाजीला छानशी चव येण्यासाठी आज आपण एक फ्रेश मसाला बनवतोय। त्या फ्रेश मसाल्यामुळेच ह्या भेंडीची भाजीची चव जी आहे ती अप्रतिम अशी येते। तर अतिशय सोपी, हेल्दी, टेस्टी अशी रेसिपी आहे। रेसिपीला आपण सुरुवात करूया। इथे मी पाव किलो एवढी भेंडी घेतलेली आहे। भेंडी स्वच्छ धुवून घ्यायची। धुवून झाल्यानंतर भेंडीचं जे पाणी आहे ते आपल्याला पूर्णपणे निथळून काढायचं आहे किंवा कापडाने पुसून घेऊ शकता। आणि अशा पद्धतीने आपल्याला भेंडीचे काप करून घ्यायचे आहे। साधारण 1 इंचाच्या आकाराने इथे मी भेंडीचे काप करून घेतलेले आहे। तुमच्या आवडीनुसार ह्या भेंडीचे काप तुम्ही लहान मोठ्या आकारामध्ये करून घेऊ शकता। आता भेंडीचे काप करून झाल्यानंतर आपल्याला ही भेंडी शालो फ्राय करून घ्यायची। तर कढईमध्ये साधारण 1 चमचा भरून तेल टाकलेलं आहे। तेल छान गरम झालं की त्यामध्ये भेंडीचे काप टाकून घ्यायचे। गॅसची फ्लेम स्लो टू मीडियम ठेवायची आणि भेंडी आपल्याला छान अशी परतून घ्यायची। आता भेंडीला पुरेल इतपत ह्यामध्ये मी मीठ टाकून घेतलेलं आहे आणि पुन्हा आपल्याला हे परतून घ्यायचे। साधारण 4 ते 5 मिनिटांसाठी इथे मी भेंडी परतून घेतलेली आहे। साधारण 40 ते 50% आपली भेंडी शिजली पाहिजे, हलकीशी ही मऊ झाली पाहिजे। तर इथे आपण हाताने दाबून पाहिली तर ही हलकीशी मऊ झालेली आहे। तर ह्या भाजीला छानशी चव येण्यासाठी आज आपण फ्रेश मसाला बनवतोय। त्यासाठी 1 चमचा धने, अर्धा चमचा जिरे, पाव चमचा बडीशेप घेतली, 2 लसणाच्या पाकळ्या, अगदी पाव इंच आल्याचा तुकडा, 2 हिरव्या मिरच्या, त्यासोबतच 2 लाल सुक्या मिरच्या, 7 ते 8 काळी मिरी, थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि हे आपल्याला सर्व जाडसर असं वाटून घ्यायचे। तर इथे पाहू शकता मस्त असा आपला मसाला तयार झाला। तर ह्या मसाल्यामुळेच भेंडीच्या भाजीला चव अतिशय छान येते। आता त्याच कढईमध्ये 1 चमचा भरून तेल टाकलं। तेल छान गरम झालं की त्यामध्ये पाव चमचा मोहरी घालायची। मोहरी छान तडतडल्यानंतर आपण तयार करून घेतलेला मसाला टाकून घ्यायचा। गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे। स्लो फ्लेमवरती मसाला छान परतून घ्यायचा आहे। आता मसाल्याला पुरेल इतपतच ह्यामध्ये मीठ टाकून घेतलं आणि पुन्हा हे छान परतून घेतलेलं आहे। आता ह्यामध्ये टाकूया अगदी बारीक चिरून घेतलेला मीडियम आकाराचा 1 टोमॅटो। टोमॅटो मात्र अगदी आपल्याला बारीक चिरून घालायचा आहे किंवा तुम्ही किसून घालू शकता किंवा मिक्सरला फिरवून तो सुद्धा वापरू शकता। आता टोमॅटो छान मऊ पडेपर्यंत आपल्याला हा परतून घ्यायचा आहे। आता ह्या भाजीला रंग छान यावा ह्यासाठी इथे मी अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट टाकून घेतलेला आहे। आता काश्मीरी लाल तिखटामुळे भाजीला रंग अतिशय सुरेख येतो। आता हे छान परतून झाल्यानंतर आपण शालो फ्राय करून घेतलेली जी भेंडी होती ती टाकून घ्यायची। पुन्हा हे छान परतायचं आहे। साधारण मिनिटभर इथे मी भेंडी ह्या मसाल्याबरोबर परतून घेतली। आता परतून घेतल्यानंतर ह्यामध्ये अगदीच थोडंसं पाणी टाकून घ्यायचे। साधारण 2 चमचे एवढे इथे मी पाणी टाकून घेतलेलं आहे। पाणी टाकल्यानंतर वरती झाकण ठेवायचे। गॅसची फ्लेम एकदम स्लो करायची। स्लो फ्लेमवरती साधारण 4 ते 5 मिनिटांसाठी भेंडी आपल्याला शिजवून घ्यायची। साधारण 4 ते 5 मिनिट झालेले आहेत। झाकण उघडून पाहूया आणि भेंडी आपल्याला छान मिक्स करून घ्यायची आहे। तर भाजी छान मिक्स करून झाल्यानंतर एकदा चेक करून पाहिजे भेंडी कितपत शिजली गेले। तर छान अशी मऊसर भेंडी शिजली गेले। साधारण 10 ते 12 मिनिट इथे मला भाजी शिजण्यासाठी वेळ लागलेला आहे। तर ही भेंडीची भाजी तुम्ही भाकरी बरोबर, चपाती बरोबर, पराठ्या बरोबर खाऊ शकता। चवीला एकदम टेस्टी लागते। तर मंडळी, ह्या पद्धतीने भेंडीची भाजी घरी नक्की ट्राय करा। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राइब करा। धन्यवाद।